आप देख रहे हैं हमारा एशिया। अभी हम लोग जो है महानगर पालिका में आए हुए हैं, यहाँ के मुख्यालय पर। यहाँ पर जो है जिन लोगों के घर कुल उठे हैं, जो हरसूल, सुंदरवाड़ी, चिकलठाना, सुंदरवाड़ी, तीसगांव और पड़ेगांव में जो घरकुल बनने जा रहे हैं 11,120, उसके लिए जिन लोगों के लकी ड्रॉ में नाम आए हुए थे वो लोग यहाँ पर, आप भीड़ देख सकते हैं पीछे, ये इंक्वायरी करने के लिए आए हैं। इनको यहाँ पर बताया गया है आपको अगर घर चाहिए तो आपको 1 लाख रुपए डिपॉजिट पहले भरना पड़ेगा। उसके बाद जो है लोन का प्रोसेस चालू होगा। किसी का 4थे मंजिले पर मकान उठा है, किसका 6ठे मंजिले पर मकान उठा है, किसका 8वें मंजिले पर मकान उठा है। जो लोगों ने उनकी पसंद की जो बताई थी, किसी ने हरसुल बताया था पहले नंबर पे, किसी ने दूसरे नंबर पे पड़ेगांव बताया था, तीसरे नंबर पे सुंदरवाड़ी बताया था, 4थे नंबर पे तीसगांव बताया था। लेकिन उनका जो मकान है वो सुंदरवाड़ी में उठा है। वहाँ की कीमत 9 लाख, 9.5 लाख ऐसी बताई जा रही है। लेकिन ये मजदूर तबका है, गरीब तबका है। मोदी जी ने जो सपना बताया था घर का, क्या हर लोगों को, हर व्यक्ति को जो घर मिलेगा, हक का घर मिलेगा, उस उम्मीद से 2016 में, 2020 में, 2021-22 में ये लोगों ने, गरीबों ने मकान के लिए जो है फॉर्म दाखिल किया था महानगर पालिका को। लेकिन यह बड़ी बड़ी इमारतें बन रही है, इसमें लिफ्ट होने वाला है। लेकिन ये जो है गरीब तबका होने की वजह से लोन कैसा फैले, कैसा भरे। ये 1 लाख जो रुपए डिपॉजिट की जो रकम है इसको कम की जाए, ऐसी ये लोगों की डिमांड है। हम लोगों ने इनसे बात की है। आप उन्होंने क्या कहा है शासन से, महापौर से और सत्ताधारी पक्ष से क्या कहा है, आप देखिए ये न्यूज और शेयर कीजिए, कमेंट्स कीजिए। आपको यह खबर कैसी लगी। मैं हूं पत्रकार आरिफ देशमुख। अभी जो आपको डिपॉजिट रकम भरना है तो उसका इंतजाम है आपके पास? नहीं है। फिर उसके लिए चाहे ना बात करने के लिए कि भाई इतनी पेमेंट भरने को है, अभी टाइम दो, या फिर उसका कोई सोल्यूशन निकालो। कितना टाइम दिया आपको इन्होंने? मैसेज आया था 10 तारीख का है अपने पास। 10 तारीख तक आपको पैसे भरना है। हाँ। नहीं तो उसका कुछ रिप्लाई नहीं, मैसेज देख के आए, पुनः उसको डाउनलोड करें और यहाँ के ला के बताएंगे क्या बोलते क्या नहीं देखेंगे। नहीं भरते आप 10 तारीख तक तो उसका कुछ ना कोई रास्ता निकलना है, फिर टाइम आगे देना। डिमांड वही है क्या? हाँ, टाइम देना अपने को पैसे जमा करे तक। अच्छा, ये जो आप एक रकम भरने सकते हैं, आपको जितना भरना है। हाँ। उसके बाद जो आपको रकम भरना है उसका इंतजाम है आपके पास? नहीं तो EMI करने वाले ना, वहाँ हम गए थे सुंदरवाड़ी में, बिल्डर बोले उसका EMI खुद करके देंगे। तो महानगर पालिका वाले अभी तुमको जो पेमेंट भरना है ऑनलाइन भरो बोले। उसके बाद रिपोर्ट से जैसे जैसे आएंगे वैसे बताते रहेंगे। आपने कहाँ पर मांगे थे? आपकी चॉइस क्या थी? कहाँ पर मांगे थे आपने घर? अपन ने मांगे थे पड़ेगांव में, लेकिन उन्होंने बोले थे किधर भी आ सकता, लकी ड्रॉ है, तो अपना आया सुंदरवाड़ी में। तो आप खुश है ये लकी ड्रॉ से? हाँ खुश है। क्या नाम है आपका? अमजद खान, जिया खान पठान। कहाँ रहते आप? नारेगाव। पांडुरंग शिंदे, महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरत आवाज योजनामध्ये हँडिकॅप मधून फॉर्म भरला गेला। हर्सुल या ठिकाणी भरला जावा असं मागणी होती। आम्ही हर्सुल मध्ये भरलं तर ऑलरेडी आमचा फॉर्म पहिला ट्रिप मध्ये हर्सुल दाखवलं, दुसऱ्या ट्रिप मध्ये इकडे त्यांनी सुंदरवाडी ह्या ठिकाणी दाखवलं। बरं, तिथलं दाखवून पण आमची मागणी अशी आहे की यांनी गोरगरिबाला स्वतः लोन करून द्यावा। किती मजल्यावर तुमचं घर निघाला? आता माझा घर निघाला पहिला मजल्यावर, ठीक आहे, मान्य झाले मला ते पहिल्या मजल्यावर असल्यामुळे मी पण काही बोललो नाही। दुसरी गोष्ट यांनी स्वतःहून आता आम्हाला इकडे दाखवलं नाही, त्या ठिकाणी देत सुविधा द्यायला पाहिजे, व्यवस्थित स्वतः लोन करून द्यायला पाहिजे। आता इथे इन्क्वायरी करायला आलो होतो आम्ही, तर यांचं चपराशी बोलतंय की स्वतः तुम्ही 17 तारखेच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगू, 17 तारखेनंतर डिसिजन ठेवू। आणि नंतर मी म्हणलं बाबा काय 17 तारखेला फिक्स तुम्ही एकदा तरी सांगा। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 17 तारखेला आल्याच नंतर प्रायव्हेट बँक लोन देईल। मग प्रायव्हेट जर कायरी असते आमची गोरगरिबाची तर आम्ही इथं फॉर्म भरलेच नसते शासनामार्फत, तिकडेच बाहेर बघितले असते। हे नम्र विनंती आहे शासनाला की यांनी त्यांच्या मार्फत आम्हाला लोन करून द्यावं। काय नाव आपलं? पांडुरंग शिंदे। रक्कम भरायची आहे तर आम्हाला असं वाटतं की 4 ह्याच्यामध्ये भरायला मिळायला पाहिजे आणि एक रक्कम एक टायमाला 25,000 रुपये आम्ही इकडून तिकडून ऍडजस्ट करून भरू शकतो। पण त्या दोन्ही ह्याच्यामध्ये 6 महिन्याचा गॅप पाहिजे आम्हाला, 6 महिन्याचा गॅप पाहिजे, आम्ही 4 वेळेस भरू शकतो।
1,00,000 तुम्ही 4 वेळेस करून भरू शकता हो असं म्हणतात. एकदम नाही भरलं जाणार आमच्याकडनं 1,00,000 रुपये. बाकीची रक्कम आणि बाकीची जी रक्कम आहे ते म्हणतायत की पर्सनल लोन करायचं किंवा प्रायव्हेट आम्ही लोन देऊ. आम्हाला एवढं लोन मिळणारच नाही. कोण देणार आम्हाला? आम्ही हातावरची आम्हाला लोन मिळत नाही. तर त्यांनी लोन करून द्यावं, आम्ही ते आम्हाला हप्ते बांधून द्यावे तर आम्ही हप्ते फेडू शकतो महिन्याला. आणि ते पण कमीत कमी सुंदरवाडी 9 लाख 9.5 लाखाचं आहे. पण आम्हाला लोन मिळणार नाही. एवढं 4-5 लाख रुपये लोन आम्हाला मिळणार नाही. आणि जरी आमची कॅपॅसिटी जर राहिली असती तर आम्ही बाहेर घेतलं असतं ना सर. आमची कॅपॅसिटी आहेच नाही ना. आम्ही 4 पत्राच्या रूम मध्ये राहतो. स्वतः येऊन पण बघू शकता आमचं घर किती छोटं आहे. त्याच्यामध्ये पेशंट सांभाळायचं, त्याच्यामध्ये मुलांना लहानचे मोठे करायचं. आम्ही स्वतः त्याच्यातच राहतो. बाकी आम्हाला काही अपेक्षा नाही. आमची तेवढीच अपेक्षा आहे की जे होईल ते त्यांनी थोडंफार आमच्यासाठी कमी करायला पाहिजे. प्रियंका सतीश मंडळ, कहेंगे आपका कहाँ पर घर को हुआ है? हर्षुल तो क्या आप खुश है? नहीं है, पैसे नहीं है तो कहाँ से लेंगे? कितने पैसे मांग रहे वो 1,20,000 10% से बोल रहे हैं। हो? बाकी की अमाउंट और बाकी के अमन बोले वो लोन उठा के दे सकते क्या बोले, तो बच्चे लोग बोले लोन भी कहाँ लेके फेडेंगे बोले, अपन भाड़े के घर में रहते बोले, इतना नहीं होता बोले, तो बोले क्लिप मार दो बोले, नहीं होता। अब मैं क्लिप मारने को चाहिए नहीं बोलने को आई ऐसा मैं तो खाना फिर आप जिंदगी भर तो 20 साल तक का जिंदगी अंदर फिर अपने करने नहीं है ना उतने पैसे इतना अच्छा मौका है आपको। है। वो सब खुशी थी मेरे को भी। मैंने 6,000 भी भर डाली थी, 6,000 अमाउंट भर डाली थी। ये घर गरीबों को जल्दी मिले, ये स्कीम कैंसिल हो गई थी, इम्तियाज जलील साहब ने आवाज उठाया। हाँ लेकिन इतना अमाउंट कहाँ है, हम करने नहीं है ना इतना अमाउंट। अब 1,20,000 भरना है अभी 10 तारीख तक का। फिर उसके बाद में 12 लाख रुपए लोन उठाने का बोल रहे। फिर वो हफ्ते 7,000 भी आएगा, 6,000 5,000 जो भी आएगा तो फिर भरना पड़ेगा। तो वो तुमको खुद को उठाना है कि नहीं उन्होंने पूरा फिक्स करके देने वाले हैं। शायद अभी दे रहे या और 8-10 दिन के महीने के बाद पता नहीं है। मतलब जैसा भी क्या काम करते हैं आपके बच्चे? मजदूरी बच्चे या कटलरी हरमाल करते हैं। बाकी करते हैं? इनकम नहीं है उनकी? नहीं है इनकम नहीं है। लोन नहीं भर सकते? नहीं लोन नहीं भर सकते। कहाँ रहते हैं आप? क्याड़पुरा 3 नंबर रहमान है। क्या नाम आपका? साहिरा बेगम। आप यहाँ कारपोरेशन पर आए हैं, आपका घर को उठाई है? जी हाँ, कब भरे थे आपने फॉर्म? ये 2024 में। क्या क्या बोले थे आपने? अभी जो है तो हमने इसकी जो है तो 5,600 रुपये भरे इसके पहले, और अभी हमें हमारा जैसा नाम वगैरह सब आया हुआ है। और जो है तो वो बोलते हैं अभी 1,00,000 रुपये भरो, तो 1,00,000 रुपये भरे तो आपको जो है तो अपार्टमेंट में ये मिलेगा। अब उसमें सर अब 1,00,000 रुपये हम भर नहीं सकते इतने एक साथ में, क्योंकि अभी गुंजाइश नहीं हमारी इतनी, घर परिवार चलाना है, दूसरे अभी किराया भरना है, तो इतना पैसा हम कहाँ से ला सकते सर। कहाँ पर होगा आपका घर? ये चिकलटान जी, सुंदरवाड़ी। ये लोन मतलब सुंदरवाड़ी। ये घर लोन जो है आपको, मतलब घर आपके हाथ में हासिल होने के बाद में, आपके हाथ में मिलने के बाद उठाना है, भरना है, कहता हूँ खुद से नहीं, पैसे तो अभी भरना है बोलते 1,00,000 रुपए। नहीं, लोन के जो लोन हाँ, लोन जो है तो वो फिर 1,00,000 रुपए भरने के बाद में फिर वो आपको जो है तो हफ्ते के साथ भरना है। वो मतलब 9,30,000 ऐसा कुछ अच्छा अमाउंट जी। हाँ, तो वो उतने पैसे आप जैसा वो भरना है, 15-20 साल का ऐसा। मैं मजदूरी करता हूँ। कैसा भरेंगे फिर आप? तो वही अभी थोड़ी वही अभी समस्या आपकी शासन से क्या मांगनी है? अभी हमारा जैसा ये बोलना है कि भाई 1,00,000 रुपए तो हम नहीं भर सकते, क्योंकि अभी बहुत होगा जो 10,000 या 15,000 ऐसा कुछ इन्होंने अगर ये करे तो हम उतने भर के हम जो है तो हमारा घर हासिल कर सकते थे। और बाकी 1,00,000 रुपए एक साथ तो नहीं ला सकते, और 1,00,000 रुपए नहीं लाएंगे तो फिर ये जैसा योजना में जैसा नाम आके क्या मतलब क्या फायदा फिर हमारा, जब गवर्नमेंट हमारे को जैसा खुद का घर भी नहीं दे सकती, तो फिर जैसा भी हम क्या करना फिर हम। तो हमारे यही डिमांड है कि भाई जैसा हमको इसके जो 1,00,000 रुपए जो है तो उसमें गवर्नमेंट एक तो माफ करना चाहिए, जो हफ्ते हमको भरना है तो वो हफ्ते के जैसा वो हम भर सकते समझो, उतना हमारे को उन्होंने वो करना चाहिए। मेरा अब्दुल हकीम।
कुठं अलाउड झालेलं आहे? आम्हाला सुंदरवाडीला सुंदरवाडी म्हणजे किती पैसे भरायचे तिथे टोटल? ते म्हणतात 10% रक्कम म्हणजे 1 लाख रुपये समजा आम्हाला. टोटल अमाऊंट किती टोटल? टोटल 9 लाख रुपये 9,26,100 काहीतरी 70 रुपये. त्याचे 10% तुम्हाला भरायचे. 10% मग तुमच्याकडे आहे का ते इंतजाम? नाही 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 ते कधीपर्यंत भरायचे ते पैसे? ते आणखी त्याने सांगितलं ना आता एक्सेप्ट करायचं का 10 तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर ते सांगणार भरायचं आपल्याला पैसे किती भरायचे काय नाही ते सांगणार. आणि नाही एक्सेप्ट केलं तर तो घर नाही मिळणार मग ते नाही एक्सेप्ट केलं मागचे पैसे तुम्ही भरलेले 6,000 5,000 देते. तर ते 5,000 रुपये वापस राहावं असे म्हणून लागले होते. अच्छा 5,000 तुम्हाला परत. हा, एक्सेप्ट नाही केलं. भरला तो फॉर्म आपण घरकुल ते आम्ही 2023-24 ला केली होती अगोदर सुरूचा फॉर्म. काय काम करता? 100 झाला तो ऐतो रिक्षा. तुम्ही लोन वगैरे घेतलं तर परतफेड होईल त्याची? आता मुश्किल होईल ना, करावं तर लागणार आहे कारण की आपल्याला घ्यायचं मला तर काय करावं लागणार आहे काहीतरी करून. सध्या भाड्याच्या घरात आहे का? हा भाड्यानुसार सध्या भाडं पण भरावं लागणार, घराचा हप्ता भरावा लागणार. दोन एवढं नाही होणार म्हणजे मग घरात त्या राहायला गेलं तर मग तरी होईल. इकडलं भाडं घर धकणं एवढं नाही होणार आठवं असं आहे. मग तुम्ही शासनाकडून काय डिमांड करता? काय मागणी काय तुमची? आमचं म्हणणं आहे की 1 लाख रुपये भरायला आम्ही परत आम्हाला लोन तुम्ही 9 लाखाचं करायला लावायले परत आम्हाला ते सबसिडी पण तुरंत जमा व्हायला गेली तर मग आम्ही समजे मिळून पैसे आम्ही जास्त पैसे होतात ना तुम्हाला देणं जास्त भरणं जास्त होतात. हे 1 लाख रुपये 9 लाखाचं लोन मारलं तर त्याचे पैसे जास्त 10 लाख. होतात. सबसिडी करून आम्हाला लोन मारायला पाहिजे. 2.5 लाख रुपये सबसिडी जी आहे PMDD चे देतात ते देऊन तुम्हाला मारायचं. हा लोन करायला पाहिजे आणि परत कामगार कार्ड आहे ना त्याच्यामधून 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये काय ते मायनस होऊन तसे 4.5-5 लाख रुपये मायनस होऊन बाकीची रक्कम उरली त्याच्यामधून आम्हाला लोन व्हायला पाहिजे तेवढ्याच पैशात. अशी मागणी आहे. अशी मागणी आहे आमच्या. कारण की आमची मग सर्वांचा पैसे लोन करत बसला आम्ही तर आमचे पैसे जास्त येतात ना तुम्हाला शासनाला. घराच्या पेक्षा जास्त पैसे हे 1 लाख रुपये हे 9 लाखाचं लोन मारलं त्याचे याज हे 1 लाख रुपये 9 लाख रुपये भरणं म्हणजे किती मजल्यावर सँक्शन झाला? 4थ्या मजल्यावर. आणि किती स्क्वेअर फीट जागा आहे? ते 300 म्हणून लागले 300. चौरस फूट. एक बेडरूम संडास बाथरूम आणि एक हॉल आणि एक किचन. काय नाव आपलं? अमोल भीमराव वाडवे. कुठं राहता आपण? ते तर उद्या कॉलेज कुठल्यासाठी भरलं होतं आपण? मी तिकडेच भरला होता सुंदरवाडीसाठी. इथे भरलं तुला? हा नमस्कार, मी संतोष बडे शहावाला. माझा नंबर सुंदरवाडी इथे ए मध्ये आलेला आहे पहिल्या फ्लोअरवर आणि यांची मागणी अशी आहे की त्यांनी 1 लाख रुपये अगोदर भरावं आणि बाकीचे पैसे हप्त्याने भरायचे. 9 लाख काहीतरी आहे ते आणि त्यानंतर हप्ते जे बसणार आहेत ते म्हणजे प्रायव्हेट बँकेकडून लोन घ्यायचं. प्रायव्हेट बँकेचं तुम्हाला माहिती आहे 7.5% आणि 7.5% हिशोबाने जर 6 लाखाचं व्याज जरी धरलं तर 10,000 रुपये महिना भरतो. आता मी सायकलवर चहा विकतो. आता 10,000 रुपये जर घराचा हप्ता भरणार तर मग घराचा उदरनिर्वाह कसा करणार हा पण एक मोठा प्रश्न माझ्या समोर निर्माण होईल. आणि त्यानंतर ते तुमच्या अशी अडचण येईल की तुम्ही जर हप्ते नाही भरले तर ते परत ते तुमचं सर्व जप्त करण्याची पण तयारी दाखवतील एका वेळेस. तर त्यावेळेला माझ्याकडून काही अपेक्षा करू शकणार का कोणी बोलणार का? असं आहे का प्रायव्हेट बँकेत तुम्हाला त्यांनी अधिकारी सांगितलं का काय? आता ते म्हणताय की प्रायव्हेट बँकेकडून घ्यावं लागतं. प्रायव्हेट बँकेत शासनाच्या बँकेकडून करणार नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्हाला साक्षीदार द्यावं लागणार आहे, तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवावं लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला लोन कसं मिळणार? आणि एवढं जर आम्हाला करायचं असतं तर आम्ही प्रायव्हेट मध्ये कुठेही घेऊ शकलो असतो ना असल्यानंतर. नसल्यामुळे मागणी काय मग? मागणी एवढीच आहे सरकारने आम्हाला स्वतः लोन अवेलेबल करून द्यावं व आमच्याकडून ते हप्ते कमीत कमी बसून हप्ते घ्यावे. रेट वगैरे चांगला आहे का? रेट का जास्त आहे? नाही रेटचं वगैरे काही नाही आहे पण आता बांधकाम चांगल्या दर्जाचं व्हावं. आता पैसे घेतील नंतर मग चांगल्या दर्जाचं काम नाही करणार त्यानंतर मग एकमेकावर जबाबदारी टाकण्यापेक्षा तर तुम्ही खाजगीने लक्ष टाकलं तर खूप चांगलं होईल. कारण गरिबाचं घर एकदाच होतं, पैसे जाणार. माझं नाव संतोष बर्डे. तुम्ही आज इथं महानगरपालिकेमध्ये आले आहात, पंतप्रधान आवास योजनेसाठी आल्यात. काय म्हणणं आहे त्यांचं नेमकं? त्यांचं म्हणणं आहे सर की तुम्ही पैसे भरा त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे प्रोसेस होईल म्हणे. आता आमचं पेशंट कॅन्सरचा आजारानं परेशान आहे, त्यांना सकाळीपासून त्रास होतोय आणि आम्ही कसे भरायचे? आम्ही मेस चालवतो, आम्ही घर सांभाळायचं का हप्ते भरायचे का हे यांचे पैसे भरायचे? तुम्हाला कुठं घर सँक्शन झालं? सुंदरवाडी चिकलठाणा. किती पैसे भरायला सांगितले सुरुवातीला?
1 लाख रुपये भरायचे सांगितले. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये भरून मग पुढचं पुढची प्रोसेस मग हप्ता भरायचा सांगितला. तर आपण कुठून भरणार सर? आता 1 लाख रुपये आमची परिस्थिती पण नाही तितकी की आम्ही भरल. आम्ही थोडंफार काम करतो त्यावेळेस घरात आणतो तेच खातो. आमचा मिस्टर घरात ते त्यांना आता 8-9 वर्ष झाले सर. त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना काम होत नाही काही नाही, ते घरातच राहतात. कामावर जात नाही काही नाही. भाजीपाल्याची त्यांना दुकान टाकून दिली ते त्याच्यावरती बसेल राहतात. आता हाताखालची परिस्थिती आहे तुमची. हो. शासनाला काय मागतो तुम्ही? काय म्हणणं तुम्ही शासनाला? काही आमचं म्हणणं आहे की बाबा आता ज्यावेळेस आम्हाला दिलंच तुम्ही तर थोडंफार काहीतरी तुम्ही पण हेल्प करा, काही कमी करा पैसे. आम्ही जे आमच्या हिशोबाने आम्ही भरू शकतो. रक्कम आहे ती 4 याच्यामध्ये. तुम्ही महानगरपालिकेमध्ये आलेले आहात. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही जे साहेबांना भेटलेले आहेत, काय काय समस्या आहेत? काय तुम्हाला म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं असं की आता सर्व सामान्य लोकच आहे ज्यांना घरकुल लागलेलं आहे आणि सरांचं म्हणजे इथले जे कर्मचारी इथले यांचं असं म्हणणं आहे की 1 लाख रुपये तुम्ही भरा. तर 1 लाख रुपये तर सामान्य लोक ऍडजस्ट करू शकत नाही, म्हणजे ज्यांना आतापर्यंत माहितीच नव्हती कुठली. तर ते आणि दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की बाकीची जी अमाऊंट भरायची याची तुम्ही तयारी करा. आता एखाद्याचं सिव्हिल खराब असू शकतं किंवा मग एखाद्यावर लोन होणार नाही, मग पुढची प्रोसेस कशी, त्यांना घर भेटणार आहे की नाही भेटणार आहे आणि जी भरलेली अमाऊंट आहे ती वापस भेटेल की काय, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे सगळ्यांना. नाही म्हणजे त्यांनी हे क्लिअर केलं का तुम्हाला पीएमजीपी चे पैसे आहेत, पंतप्रधान आवास योजनेचे पैसे 2.5 लाख रुपये तुम्हाला ते देतील? हो, 2.5 लाख रुपये माफ होईल. आणि बाकीचे जे पैसे आहेत म्हणजे समजा तुम्हाला सुंदरवाडीमध्ये घर अलाउड झालं, हो. म्हणजे 7.5 लाख रुपये ना? किती दिले? 7.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही ते 1 लाख ऍडव्हान्स भरले आणि 2.5 लाख ते सुटले, राहिले तुमचे 5.5 लाख रुपये. मग ते तुम्हाला लोन करायचे का शासन लोन करून दे का तुम्ही करणार? ते कसं, ते काय म्हटलं? ते बहुतेक मला अशी माहिती मिळाली की यांच्या मार्फत एक एजंट द्वारे लोन करण्यात येईल. म्हणजे लोनचे जे क्रायटेरिया आहे बँकेचे ते कसं? मग लोनचा क्रायटेरिया असतो सिव्हिल पाहिजे, लोन बँक लोन द्यावं लागेल ना लोनला. कसं देणार ते? बँक विचारणार ना. मग ते मॉर्गेज वगैरे मॉर्गेज वगैरे मला तरी असं वाटतं की मॉर्गेज नसेल त्याच्यामध्ये. तुम्हाला कुठे अलर्ट झालेलं घर? माझं हर्सोल मध्ये. किती पैसे तुम्हाला म्हणजे टोटल अमाऊंट? मला 12 लाख रुपये भरायचे. अच्छा. आणि मग त्याचे किती टक्के तुम्हाला इथे भरायचे? पहिले एक 10% तरी. 10% म्हणजे 1,20,000 तिथं भरायचे. बाकीचे अमाऊंट? बाकीची अमाऊंट एक लोन प्रोसेस त्याच्यानंतर लोन करून देतील. नाही, आता मागणी काय तुमची शासनाकडे? शासनाकडे अशी प्रशासनाकडे काय मागणी? ते जे हे 1 लाख रुपये लाभार्थी म्हणून तुमची काय मागणी आहे? 1 लाख रुपये जे एकत्र भरायचे ही सामान्य लोक भरू शकत नाही. अच्छा. तर किती असायला पाहिजे डिपॉझिट रक्कम? एक समजा त्यापेक्षा अर्धी तरी अमाऊंट भरता आली पाहिजे. अच्छा अच्छा. 50-60 हजार रुपये? 50-60 हजार. आणि बाकीची जी अमाऊंट आहे ती कशी? म्हणजे बाकीचं जसं EMI वगैरे करतो आपण, लोन वगैरे अशा पद्धतीने भरायची. काय नाव तुमचं? गणेश शंकरराव क्षीरसागर.